कधी-कधी ना अशी छोटीशी भूक पण लागते, त्यावेळेस आपण काय करायचं, असे बिस्किट असेल तर ना मस्त त्याच्यात चाट वगैरे तयार करून टाकायचं. तर इव्हिनिंगची वेळ होती, मी पण चाट वगैरे केली होती छोट्याशा भुकीसाठी. त्यानंतर देवपूजा वगैरे केली आणि संध्याकाळसाठी मी करणार होते वरण भात. त्यानंतर इकडे येऊन बघितलं हॉलमध्ये तर सिया राणी खात होती चिप्स वगैरे. तिला म्हणजे नादी वगैरे लावलं होतं मी चिप्स देऊन. त्यानंतर इथं कुकर वगैरे झाला होता, डाळ शिजून झाली होती. त्यानंतर म्हटलं वरणाला फोडणी देऊन घ्यावा, पण मॅडम आल्या रडत माझ्याकडं आणि तिला घेतलं. परत तिला हॉलमध्ये गेले, तिला थोडंसं शांत केलं. त्यानंतर जेवण वगैरे केले, झाडून वगैरे काढला ना. आता नंबर होता भांड्यांचा. त्यानंतर भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि म्हणायला फक्त 2 माणसं आहेत, पण भांडे पूर्ण जाळीभर भांडे पडतात आणि म्हणायला 2 माणसांचा स्वयंपाक असतो. पण जे लागायचं आहे, जितक्या वस्तू फोडणीला वगैरे लागायच्या तितकं लागतं. फक्त कमी काय होतं ते म्हणजे माणसांचे ताट जेवणाचे, नाही तर जे स्वयंपाकाला लागतं तेवढं ते लागतंच. आणि त्यानंतर आज ना किचन वाटा इतका घाण झाला होता, इतका तेलकट आणि इतका ऑइली म्हणजे खूपच घाण झाला होता. रोज डेली मी घासते, पण काय होतं कधी कधी खूप तेल सांडतं, पीठ सांडतं. मग अशा वेळेस आहे ना ते नुसतं पुसून मला काही आवडत नाही. तो थोडंसं तेलकटच वाटत होतं, त्यामुळं मग मी डायरेक्टली ना साबणीच्या पाण्याने वगैरे घासून वगैरे काढला आणि मस्त असा क्लीन करून घेतला. त्यावेळेस मला मस्तपैकी असं भारी वाटलं किचन वाटा वगैरे बघून. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला, सबस्क्राईब केलं नसेल तर